आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे सुरू करा, अन्यथा तीव्र संघर्ष करू। आदिवासी टायगर सेनेचा यलगार राष्ट्रीय महामार्गावर तासभर रास्ता रोको। तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित, कारखाना सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नवापूर तालुक्यातील डोकारे येथील बंद पडलेला आदिवासी सहकारी साखर कारखाना तातडीने सुरू करण्यात यावा, या ज्वलंत मागणीसाठी आदिवासी टायगर सेना कारखान्याचे कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी सावरट गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर तासभर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले। आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आणि वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या। डोकारे साखर कारखाना सुरू झालाच पाहिजे, शेतकरी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलकांनी द्वारकाधीश साखर कारखाना व्यवस्थापनावरही तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक वर्षापासून बंद असलेल्या कारखान्यामुळे हजारो शेतकरी, कामगार आणि स्थानिक युवकांचे आर्थिक कंबरडे मोडल्याचा आरोप केला। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली। त्यांनी कारखान्यावर धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी असल्यामुळे तो सील करण्यात आल्याची माहिती दिली। तसेच येत्या 6 ते 8 दिवसात बँकेचे अधिकारी, द्वारकाधीश साखर कारखाना व्यवस्थापन आणि संबंधित पक्षांची समन्वय बैठक घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा आदिवासी टायगर सेनेने प्रशासनाला दिलाय। डोकारे येथील साखर कारखाना अनेक वर्षापासून बंद असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना कर्मचारी, ऊसतोड मजूर आणि स्थानिक युवक रोजगारापासून वंचित आहेत। कारखाना पुन्हा सुरू झाल्यास हजारो कुटुंबांना रोजगार, शेतकऱ्यांना हक्काचा बाजार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळणार असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली। या आंदोलनात आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय गावित, तालुका अध्यक्ष किरण वळवी, संघटनेचे पदाधिकारी, कारखाना कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, केशव गावित, पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम पाडवी, विनोद पराडके, रमेश पावरा आणि समाधान केंद्रे यांच्यासह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। डोकारेचा साखर कारखाना पुन्हा सुरू होऊन हजारो शेतकरी व कामगारांना न्याय मिळणार की आश्वासनांचे गाजर दाखवून हा प्रश्न पुन्हा थंड बस्त्यात जाणार? आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले असून लेखी आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही याकडे शेतकरी आणि कामगारांचे डोळे लागले आहेत। जोहार, जय आदिवासी। आदिवासी टायगर सेना ATSच्या माध्यमातून व नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे शेतकरी बांधव आहेत, कर्मचारी बांधव आहेत, जे डोकारे कारखान्याशी निगडीत आहेत, त्यांच्या माध्यमातून आज आम्ही 26/6/2024 रोजी धुळे सुरत महामार्ग हे रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि रास्ता रोको आंदोलन हे यशस्वीरित्या पार पडलं आहे, सक्सेसही झालेलं आहे। त्या ठिकाणी आंदोलनस्थळी PI साहेब व नवापूर तालुक्याचे तालुका अधिकारी म्हणजे जे आपले तहसीलदार साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक लेखी आश्वासन देण्यात आलेले आहे। 6 ते 7 दिवसाच्या आत संबंधित जे कारखान्याशी निगडीत जे बँक आहे किंवा मग द्वारकाधीश आहे तर यांच्या माध्यमातून ती मीटिंग घडवून आणणार आहेत व पुढील ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणार आहे। पुढील आमचं आंदोलन देखील आम्ही करणार आहोत। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, कारखाना सुरू झाला नाही आणि कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले नाही तर आम्ही पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत। पुढील ज्या काही अडचणी येतील, आमच्या ज्या डिपार्टमेंटमध्ये अडचणी येतील त्या डिपार्टमेंटच्या समोर आम्ही सगळे शेतकरी बांधव, सगळे कर्मचारी आणि तालुक्यातले सगळे पदाधिकारी यांच्या माध्यमातून तिथं धरणे आंदोलन करणार आहोत। ही आमची पुढची दिशा राहणार आहे। जोहार, जय आदिवासी।